आलो कांदानी चटणी भाकर घेऊन गाठीला कृष्ण देवाने मारली हाक मी येतो भेटीला 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 आलो कांदानी चटणी भाकर घेऊन गाठीला कृष्ण देवाने मारली हाक मी येतो भेटीला येतो भेटीला येतो भेटीला माझ्या मनात आज काय गोड गोड खायला देईल का देवाने मारली हाक मी येतो भेटीला देवाने मारली हाक मी येतो भेटीला आलो कांदानी चटणी भाकर घेऊन गाठीला देवाने मारली हाक मी येतो भेटीला येतो भेटीला येतो भेटीला येतो भेटीला येतो भेटीला येतो ठीक आहे आजपर्यंत आपण दही दूध घरात जाऊन चोरलंय आज बघूया काही नवीन कामगिरी आहे चल चल देवांच्या नवीन नाव देवानो एवढ्या गडबडी बोलण्याचे कारण तरी कोणते 16 सहस्त्र 360 गुंजांचा 60 मार्क करून मजुरीच्या बाजारात आणले त्यांचा रस्ता प्रतिबंध करत आहे ही कामगिरी तुमच्यावर सोपवी आहे येतोच मी ठीक आहे देवा या तुम्ही मला काय मी ऐकलं नाही बाबा अरे काय ऐकलं काय ऐकायला एक कमी यायला लागले काय मला या काळाचा ना त्रास आहे जरा पडदा फाटलेला आहे अरे मम्मी मला काय माहिती मी इकडे नाही इकडे कशाला आलो असतो तुला नाही का इकडे ठेवलं असतं अरे पण मला कानाचा त्रास आहे ना हा ठीक आहे चल काय नाही इकडे काम आता सांगतो तुला मला या कानात सांग मग तू या साईडून ये हा ठीक आहे 16 सहस्त्र हा 108 गोपिकांचा मेळा हा किती 16 17 18 अरे तुझा हा कान पण बंद आहे की काय आपण काम बंद झाला 16 सहस्त्र हा 108 गोपिकांचा मेळा हा माट करून हा मथुरेच्या बाजारी चाललाय बघ ठीक आहे त्याचा रस्ता प्रतिबंध करायचा काय करायचं परपरी अरे बाबा याला सांग काहीतरी परपरीत कुठं अरे प्रतिबंध अडवायचंय हा ठीक आहे आणि ते गवळणी जे दही दूध घेऊन जातात ते दही दूध खायचंय दही दूध खायचं हा. ठीक आहे तू अडवशील ना माझ्या नावात जमणार नाही हा ठीक आहे चल मी अडवतो नक्की अडवशील अडवतो 16 सहस्त्र हा. चालेल ठीक आहे बघ हा चालेल आपल्या सोबतच्या लंगड्याला बोलवूया अरे हा तो लंगडी आहे ना तर तू येत होता ना रे आपल्या मागून ठीक आहे मग आपल्याला काय बाबा इथं अरे आता झापी लागले हा गेला असणार हा ठीक आहे तो साला चोर आहे फक्त तो जांभे चोरायला गेला असणार आता हे पण झाले हे त्याला बोलवशी ना तू आवाज देतोस शे, मी नाही बाबा माझ्या नाही जमणार अरे लंगड्या कुठे गेलास लंगडत आलो रे आलो अरे लवकर ये रे आता आठवण झाली वळणाची होय रे बाबा आम्हाला
कपिला माझी चुकली कपिला कार सुद्धा हाक मारतो चुकली कपिला माझी चुकली कपिला शोधून शोधून व्याकुळ झालो आलो तुझ्याच भेटीला कार सुद्धा हारतो चुकली कपिला माझी चुकली कपिला शोधून शोधून व्याकुळ झालो शोधून शोधून व्याकुळ झालो आलो तुझ्याच भेटीला माझी चुकली कपिला कार सुद्धा व्याकुळ चुकली कपिला माझी चुकली कपिला कार सुद्धा व्याकुळ चुकली कपिला माझी चुकली कपिला तिकडं किती जमत होतं माहितीये का तुला अरे तिकडं मोठा बिटा भरपूर अरे पोट फुगला ना रे हा काय मी जांभीवर गेला जांभी असेल माहितीये जांभीवर गेला जांभीवर येत होता जरा आणि जांभी बघित होता अरे बोंडावरती दिसतोय अरे मग जांभी अरे मग फसावला नाही अरे मेल्याचा डांबा उडा हवा आम्हाला फसवलं काय तू बरोबर आणलंय मी बघतो आधी अरे राजा हवं अरे तोंडात आणली तेवढी आणि ते जांभी तिथंच जेवढे आले वाटते अरे पहिले वाटतं कशी लागतं अरे काय करू पण मला सांग तुम्हाला इकडे कशाला बोलवलं अरे आता बरोबर बोला तुला सांगतो एवढा बोजा माझ्या पोटावर पडला ना रे अरे मला काय माहिती मी आपला घेतो अरे माझी दोन्ही फुटली रे दोन्ही फुटली कशाला तू तुला सांगितलं कुणी तोडायला पहिल्यापासून तर आपला धंदा आहे ना पहिल्यापासून तसं यायला लागलेलं काय सुट्टी घ्यायची घ्यायचा बोंडा आणि त्या विकायचा धुवायची बोंडा आणि त्या विकायचा पण मला काय माहिती पण त्या बोंडा मला काय माहिती त्या जांभी काय गेल्या अरे गेल्या त्या सर्व आता तू बोलवलंच कशा मला बोंडा की नंतर आपण काय तर करू त्याचा काय म्हणता काय बोलत अरे हा माझा अरे शेंडी बरोबर माझी केसा त्या जांभीला सर्व हरपालली पाय पण गेला रे दोन्ही पण गेलं तर राहू दे आधीला सर्व तू मला कशाला बोलवलंस अरे बाबा आपल्याला कृष्ण देवाने हाक मारले
पहिला नव्हता. जांभळी कसं काय? जांभळीत पडला. नंतर कसं? हा? आता मला काय माहित? अरे काय सांगू रे, काय सांगू, मी बोंडा आणते रे, बोंडा आणते. बोंडा आणली, मला कसा तरी वाटतं एवढा मेहनत फुकट गेली माझी रे, मेहनत फुकट गेली. आपण चालव दे, तू सांग मला काय, कशाला बोलवलंस मला? अरे पेल्या सांग रे. सांगतो बा, अरे आपल्याला अरे सांग नाही गेला की ह्याचा भलता नाही. तुम्ही कशाला आलो? तू सांग आता पेल्या अरे आपल्याला कृष्णदेवाने बोलवलेलं. हा हा देवाने बोलवलं. हा तर बोलवल्याच्या नंतर त्याने कामगिरी आपल्यावरती संपवलेली आहे. मग तुम्ही मेल्यानो कशाला आलेलं? अरे तुझ्याशिवाय कामगिरी होणार आहे काय? हा का पण बरोबर आहे. हा काय होते पण मला आधी खायची याला सवय काय? सांगितलं होतं कामगिरी आहे 4 वेळा सांगितलं तरी ऐकायला. आधी खायची सवय माझी बाबा, मला पोट पूजाशिवाय काय जमत नाही. अरे का पोट पूजा करूया आता. अरे मी कुणाशी गेलो होतो? हा. इकडे घेऊन गेलो होतो काहीतरी. अरे काय रे आणला सुद्धा मी हा? तुला नाही रे. जल्ला तू चॅप्टर आहेस. अरे मला पण भूक लागली. हा? एवढं का दिसतस तू आणि हे एवढंच काय आम्ही आणलं? देणारच नाही. मी एकटेच खाणार. सुद्धा मला पण पाहिजे. तुला अजिबात नाही. अरे मला पण भूक लागली रे. नाही म्हणजे अरे नाही. अरे मेल्या माझा पोट पण आतमध्ये गेला. अरे नको, काय करतोस ना? हे पोट अरे हा एवढ्या पोटाने काय भरलंय रे? अरे त्या गुराने फसवला नाही मला, कोंडा खाल्ला नाही आणि जांभी दिला नाही. चुकीचा बोलतोय. काय बोलतो तुम्ही का? जांभी खाल्ला नाही वाटतं, कोंडा ठेवला नाही माझ्यासाठी. बरोबर. आता मी आणलेलं खातोस की मी एकटेच खाऊ? दे बाबा, मला भूक लागली आहे. हे मला पण दे. अरे मेल्या, अरे अरे हा मला ना खायचं होतं का? आता नको घालू, तोंडातच बरोबर. काय खातो तू? नाही रे, मिशी आहे ना रे. ती मिशी अशी बी अशी होते. काय करू? अरे, अरे ती भजी एवढीच मिरची आहे. बरोबर. कशी झाली? अरे मध्येच असते मिशी. मेल्यानो. हा? चला ते. चला आता कामगिरी सांगूया. पेट पूजा झालेली की अरे लंगड्या. अरे बाबा, आपल्याला कृष्णदेवाने कोणती कामगिरी सांगितली तुला माहितीये? ते आता ऐक. हा बोल. 16, 17, 18. अरे बाबू सांग जरा. तू ऐकलं का? तू असंच बोललास ना? अरे नाही रे राजा. हा. 16 सहस्त्र हा. 108 गोपिकांचा मेळा. हा. आत्महत्या करू. अरे वा. बाजाराला चालला. हा. पण का म्हणता मी हा? की 108 कशा काय पोहोचणार काय चुकी झाली तुमची? हे नाही रे, बरोबर. मग तुला समजत नाही रे. पण ते एवढं मोजलं कशा तुम्ही? मोजल्या म्हणजे आ, तुम्ही काय शिकलेलं नाही काय नाही आपले मोजलं कसं? आपले कृष्णदेव उभी आहेत. तरी आम्ही. अरे हा देव बरोबर. देवाने सांगितलं ते आम्ही तुला सांगितलं. होय काय? हा. ठीक आहे चाल. मग कुठे आहेत ते मला सांग. हे आता इकडून येतील. हा? जिन्यावर नाही येतील वरती. जिनावर? हा, त्या मध्ये रस्त्याला उभी आपण. म्हणजे पाण्यात नेलेलं होतं. काय रे बाबा? आपल्या वडिलांची एकच राजा रस्ते जिन्यावरनं इकडे वरती येतील देवाला. म्हणजे वावडी सोडलेला. हा, बरोबर. अरे मावळी नाही रे, त्या मथुरेच्या बाजारला जात आहे. माथुरीच्या बाजारला? हा. अरे मगाशी मला जिनावर नाही येते. अरे मामाने जिन्यावर येत नाही आणि मथुरेच्या बाजारला जाते. दही दूध घेऊन जाते. यमुनेच्या घाटात आडवा येतो हरी, यमुनेच्या घाटात आडवा येतो हरी. किती बाई समजावू दही दुधाची करतो चोरी, किती बाई समजावू दही दुधाची करतो चोरी. यमुनेच्या घाटात आडवा येतो हरी, यमुनेच्या घाटात आडवा येतो हरी. किती बाई समजावू दही दुधाची करतो चोरी, किती बाई समजावू दही दुधाची करतो चोरी. यमुनेच्या घाटात